राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कराड इथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर गंभीर आरोप करत पोलीस प्रशासनावर कठोर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं की संबंधित व्यक्ती सरेंडर करण्यासाठी तयार होता आणि यासाठी 2 ते 3 दिवसांपासून सेटिंग सुरू होती. मात्र त्या व्यक्तीला निर्दयपणे मारण्यात आलं. आव्हाड यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ज्यांनी हा गुन्हा केलाय त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसंच बापू आंधळे यांची अद्याप अटक का झाली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी महाजन नावाच्या अधिकाऱ्याच्या संदर्भात काही पार्टी झाल्याचा आरोप करत पोलिसांवर संशय व्यक्त केलाय. आव्हाड यांनी व्यक्तीचा खून झाल्यानंतर जातीयतेचं लेबल लावलं जात असल्याचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी म्हटलं की अशा प्रकारच्या वर्तनामुळे मूळ गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, जे अत्यंत चुकीचं आहे. आव्हाड यांनी या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून न्याय मिळाला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून ह्याला 307चा आरोपी करून 302चा आरोपी बबन गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो. कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा. परळीच्या 1000 वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या त्या महाजनबरोबर. 302चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. अरे वाचवण्याचं म्हणजे काय, इसका बाप बैठा ना अंदर उधर मग कॅबिनेट में ना भाई, कसा होगा? 25 दिवस यासाठी लागला का त्याला? कशाला लागला वगैरे ते पोलिसांना माहीत, काय करायचं ते पोलीस. पण महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला मी आता दबाव वाढवायला पाहिजे. हे असं नाही चालायचं. एखादा माणूस इतका निर्गुण खून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की ते जातीचं लेबल वापरतात. आणि वंजारीची जात म्हणजे एकदम कष्टकरी मेहनतीवर जगणारे, हे असे हप्ते खाऊन जगणारे वंजारी नसतात. तो काल एक प्रकार उघड झाला आहे, राखीवरती कसे करोडो रुपये कमवतात. तुमच्याचपैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी आहे ती. हे काय काय चालू आहे काय? त्या रामकृष्ण बांगर, मी एवढं बोंबलून सांगतोय, त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झाला आहे. खरं तर मायार का इथनं लोकप्रतिनिधी बोंबलून सांगतोय रामकृष्ण बांगरांना त्रास झाला आहे, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला आहे. औरंगाबादला काल मला फोन आला, औरंगाबादला इथं एक कॉलेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत. का ते म्हणत साहेब काय करणार.